चला आपलं 12 काळ समजून घ्यायचे त्यामध्ये 12 काळ जर प्रत्येकाने समजून घेतले तर तुम्हाला भविष्यामध्ये इंग्रजी आली म्हणजे आली समजा. आपल्या मनाची भीती असते ना, अरे माझं काही चुकलं का, माझं काळात काही चुकलं का इंग्रजी बोलत असताना. आणि जर समजा आपण हे जर 12 काळ जर समजून घेतले या ठिकाणी काय आहे 12 काळामध्ये या ठिकाणी सिंपल टेन्स साधा काळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ, कंटिन्युअस म्हणजे चालू, त्यानंतर परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ आणि नंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू काळ. आता हे समजून घेत असताना या ठिकाणी तुम्हाला सिंपल टेन्स मध्ये तुम्हाला माहिती साध्या काळामध्ये काय आहे जनरल क्रिया असतात. मी खातो, मी उठतो, मी बसतो, मी चालतो, म्हणजे रुटीनच्या ज्या क्रिया आहेत या सगळ्या क्रिया सिंपल म्हणजे साध्यामध्ये असतात. आणि यामध्ये काय कंटिन्युअस मध्ये काय सध्याची ऍक्टिव्हिटी चालू आहे, तुम्ही जे काही करता ते आय एम टीचिंग नाव, मी शिकवतोय सध्या, यू आर सीइंग मी, यू आर लिसनिंग नाव, तुम्हाला बघता आणि ऐकत आहात म्हणजे हे काय कंटिन्युअस आहे चालू काळामध्ये. त्यानंतर परफेक्ट पूर्ण, नाव आय राईट डाऊन हिअर म्हणजे माझं लिहून झाली, तुमची क्रिया काय झाली परफेक्ट झाली, पूर्ण झाली आहे. लिहून झाले नाही, थोड्या वेळापूर्वी काही बोललो ते बोलून झालेले म्हणजे पूर्ण झालेला काळ आहे तर परफेक्ट टेन्स. त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, नाव आय एम स्पीकिंग and some atom also to remain. बाकी आहे काही ते शिकवायचं, चालू बी आहे काही शिकवायचं बाकी आहे, काही होऊ नाही गेलेले. मग त्याच्यामध्ये काय परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पण आहे, काही पूर्ण पण झालेले आणि त्याच्यानंतर शिकवणार पण आहे. हे सांगायचं असेल त्या ठिकाणी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे आपल्याला कळणं गरजेचं. पण यानुसार काय आहे हे फक्त हे असे या ठिकाणी मांडलेले मी येते 1 2 3 हे 3 टप्पे आणि त्याच्यानंतर हे 4 टप्पे आपण जर समजून घेतले तर आपलं इंग्रजी आली समजा. हा जो बॉक्स आहे हा कम्प्लीट असा एक बॉक्स उदाहरण म्हणून तुमच्या जवळ हातावर कुठेही काय करायचं जवळ ठेवायचं, लगेच असं छोटस मस्त छानसं आखायचं जवळ ठेवायचं. जवळ ठेवल्यानंतर काय मग आपल्याला कळतंय की नेमकं काय बाबा. मग या ठिकाणी आपलं एक साधं एक वाक्य घेतलंय मी, काय घेतलंय किंवा या ठिकाणी याच्यामध्ये प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तिन्ही काळामध्ये आपल्याला इट नावाचे जे काही क्रियापद आहे. तुम्हाला मी क्रियापद म्हणजे काय सांगितलेलं, क्रियापद म्हणजे ज्याचे 3 रूप होतात, ज्याचा भूतकाळ म्हणजे जसं तुम्ही जी काही क्रिया करतात ना त्या सगळ्या क्रिया क्रियापद असतात, लक्षात ठेवा. त्याची 3 रूप होत असतात. मी खाल्लं, मी खाईन, मी खाणार, माझं खाणं चालू आहे वगैरे हे सगळं काही. मग या ठिकाणी घेतलंय आता आय ईट म्हणजे मी खातो. कोणत्या काळात घेतलं या ठिकाणी सिंपल म्हणजे साध्या प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये. वर्तमान काळ म्हणजे कोणता चालू काळ है ना, वर्तमान काळ म्हणजे चालू काळ. तर त्या चालू काळामध्ये काय आय ईट मी खातो. आता माझं खाणं जे आहे ते झालेलं आहे हे जर मला सांगायचं असेल तर ते मला भूतकाळात सांगावं लागेल म्हणजे पास्ट टेन्स मध्ये मला सांगावं लागेल. आता मी खातो म्हणल्यानंतर माझं खाऊन झालेलं जर असेल तर मी काय म्हणेल मग मी खाल्लं त्याला काय मग हा ठिकाणी हे जे ईट आहे ईटचं काय भूतकाळ काय होतो एट. ईटचा भूतकाळ होतो एट म्हणजे आय ऍट नाही म्हणायचं एट. ठीक आहे, मी खाल्लं किंवा मी खाल्ले. तुम्हाला ते तुमची बोली भाषा जशी तसं बोलायचं मी खाल्लं. त्याच्यानंतर आता तुम्ही माझं किंवा आता मला दुपारची घंटी झाली किंवा काय कसं मला खायचंय, माझं खाणं बाकी आहे म्हणजे रिमेनिंग आहे, बाकी आहे. हे जर तुम्हाला सांगायचं असेल बाकी असेल तर खाणं बाकी असेल तर तुम्हाला काय ते कोणत्या काळात सांगावं लागेल तुम्हाला फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स भविष्यकाळ म्हटलं की भविष्यकाळ म्हटलं की भविष्यकाळ वारंवार त्याच्यामध्ये विल हा प्रकार कंटिन्यू येणारच. विल नावाचा शब्द. मग त्या ठिकाणी काय आहे मी खाईन, आय विल ईट. या ठिकाणी मूळ रूप आहे पहिलंच रूप. या पहिला काळ बघितला या ठिकाणी वर्तमान काळ आणि या ठिकाणी भविष्य काळ जर म्हटला त्याच्यामध्ये फरक फक्त या ठिकाणी विलचा फरक राहतो. विलचा फरक विल आहे त्यामध्ये कंपल्सरी लक्षात ठेवायचंय. मग या ठिकाणी फक्त आय ईट होतं, या ठिकाणी भविष्य काळामध्ये फक्त आय विल ईट जसं तसंच आहे, फक्त विल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये.
एक लक्षात ठेवा. लक्षपूर्वक प्रत्येक काळ आपला बघून समजून घेत चालत जा. आता कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळ. या चालू काळामध्ये चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ असेल, चालू भविष्य काळ असेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी चालू काळामध्ये काय आहे? क्रिया चालू आहे. कोणती क्रिया जर आपलं चालू आहे असं सांगायचं असेल, चालू वर्तमान असेल, चालू भूतमध्ये असेल, चालू भविष्यमध्ये असेल, आपल्याला ज्यावेळेस सांगायचंय समजून घे त्यावेळेस क्रियापदाला क्रिया चालू असेल, क्रिया चालू सांगायचं असेल तर क्रियापदाला आयएनजी हे कंपल्सरी आहे. काय? आयएनजी. आयएनजी लागत असतं. इंग इंग आयएनजी म्हणजे इंग. हे इंग हे लागत असतं. इट इंग. ठीक आहे. मग या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स चालू काळात तर चालू वर्तमान काळामध्ये बघा या ठिकाणी चालू या ठिकाणी साध्या काळामध्ये होतं, ते चालू काळामध्ये आय एम इटिंग. ठीक आहे. आता आय एम म्हणायला लागतं म्हणजे मी. ठीक आहे. मी खात आहे. क्रिया चालू आहे. इटिंग आयएनजी ला क्रियापदाला फक्त आयएनजी लावायचं. ठीक आहे. आता याच्याच पुढे माझं खाणं चालू होतं असं जर मला सांगायचं होतं मग या ठिकाणी याला भूतकाळात जर घ्यायचं या ठिकाणी पंचकाळाला कंटिन्युअस काळाला चालू काळ. मग चालू भूतकाळात जर सांगायचं असेल तुम्हाला तेव्हा मी त्यावेळेस तर खात होतो. क्रिया होऊन गेलेलीच आहे त्यावेळेस मी खात होतो. त्यावेळेस ते चालू होतं. मला असं सांगायचं आय वॉज इटिंग कारण इथचा भूतकाळ वाज आहे. वाज हे भूतकाळी रूप आहे. वाज हे भूतकाळ. आय वॉज इटिंग. ठीक आहे. होतं ना सांगायचंय ना म्हणून वाज वापरला. वेळ भविष्यकाळ. इज हे वर्तमान काळ आहे. ओके. मग आय वॉज इटिंग मी खात होतो. आय वॉज इटिंग भूतकाळात रूप वाज वापरले. क्रियापदाला काय लागले? इंग लागले. आयएनजी लागले. म्हणजे क्रिया काय त्या भूतकाळात का असत नाही त्या त्या काळात ती सुद्धा क्रिया चालू होती त्यावेळेस. मी आता सांगतोय ना सर काल तर मी या वेळेला खेळत होतो. सर काल आम्ही 6 जानेवारीची तयारी करत होतो. आय विल बी प्रॅक्टिस ऑफ 26 जानेवारी येस्टरडे किंवा थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगायचं असेल तर असं. आता हेच वाक्य जर आपला फ्युचर टेन्स मध्ये सांगायचं असेल म्हणजे काय भविष्य काळात सांगायचं असेल हा मी खात असेल ते काळामध्ये म्हणजे काय सांग आय विल बी इटिंग. मी खात असेल कधी? भविष्य काळात. सर उद्या ह्या वेळेला मी जेवण करत असेल सर. आज सध्या उपलब्ध नाही परंतु उद्या ह्या वेळेला माझं जेवण चालू असेल त्यावेळेला म्हणजे काय मी खात असेल. आज नाही परंतु उद्या मी खात असेल, काल खात असेल, परवा खात असेल किंवा एका वर्षाने सर ह्या वेळेला मी तिथे जाऊन पोहोचलेला असेल आणि मी जेवण करत असेल. ठीक आहे. काही सांग म्हणजे क्रिया काय आहे? बाकी आहे. विल या ठिकाणी आहे तिथे विल बी हे लागते क्रियापदाला आयएनजी. वाक्य असे तसे समजून घ्यायचे जास्त विचार करायचा नाही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर आता परफेक्ट म्हणजे पूर्ण काळ. पूर्ण म्हणजे सगळं झालेलं असेल मग ते वर्तमानात असेल, भूतकाळात असेल किंवा भविष्यात असेल झालेली पूर्ण क्रिया सांगायची असेल तुम्हाला तर मग या ठिकाणी हे जे काही साहाय्यकारी क्रियापद आपण ह्या वापरायचंय. आय हॅव इटन आणि क्रियापदाचं जे आहे तिसरं रूप वापरायचं असते. पूर्ण झालेलं आहे तर इट खातोय, इटिंग खात आहे परंतु खाऊन झालेलं आहे पूर्ण झालेलं असेल तर पूर्ण झालेलं असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. पूर्ण झालेलं असेल तर पहिलं रूप कधी वापरणार? साधं आहे मी खातोय. बाकी असेल तर क्रियापदाला आयएनजी लागणार. क्रियापदाला आयएनजी लागणार आहे आणि पूर्ण झालेलं असेल तर क्रियापदाचं किती रूप वापरायचंय? तिसरं रूप वापरायचं. ठीक आहे. म्हणजे परफेक्ट आहे. पूर्ण झालेली आहे क्रिया. खाऊन झालेली ती खाऊन झालेली होती किंवा त्यावेळेस सुद्धा खाऊन झालेली असेल हे सांगायचं असेल तर मग आय हॅव इटन ह्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद वापरलंय. मग काय केलंय? परफेक्ट म्हणजे या ठिकाणी वर्तमान काळामध्ये या परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळामध्ये आय हॅव इटन मी खाल्लं आहे असं सांगावं लागेल. त्यानंतर पूर्ण भूतकाळामध्ये हॅवचं जे काही भूतकाळी रूप आहे ते आहे हॅड. हॅवचं रूप आहे हॅड. आय हॅड इटन. इथेही क्रियापदाचं तिसरंच रूप राहणार आहे. इथे क्रियापदाचं तिसरंच रूप राहणार कारण पूर्ण झालेलं आहे. फक्त या ठिकाणी इथं
जे हॅव होतं, कारण झालेले भूतकाळी रूप आहे, हॅवचं रूप जे आहे ते हॅड झालेलं आहे. म्हणजे मी खाल्लं होतं किंवा खाल्ले होते, तुम्हाला काय वापरायचंय. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी पूर्ण काळामध्ये पूर्ण भविष्य काळामध्ये तुम्हाला जर सांगायचं असेल तर विल हे तुम्हाला सांगलेलं कंपल्सरीच आहे. त्यानंतर हॅव, हा विल मध्ये भविष्यामध्ये जिथं काही असेल तिथं विल असणारच आहे. नंतर आय विल हॅव इटन, इथंही क्रियापदाचं तिसरं रूप आहे. या ठिकाणी पहिले जर बघितली इथं सुद्धा हॅव आहे, इथं सुद्धा हॅव आहे, इथं क्रियापदाचं तिसरं रूप आहे. इथं फक्त भविष्य काळ असल्या कारण त्या ठिकाणी विल आलेले आहे. म्हणजे आय विल हॅव इटन, मी खाल्लं असेल त्यावेळेला जेव्हा केव्हा आपण असेल असं या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण नेहमी सांगत असतो नाही का काळाचे प्रकार तीन, परंतु काळाचे प्रकार चार कसे सांगायचे. आपल्या मनात प्रश्न वारंवार कसा तयार होतो, चौथा काळ कोणता आहे. म्हणजे चौथा काळ सांगायचं काय आहे, किंवा थोड्या वेळापूर्वी माझं शिकणं झालंय, आता शिकवत आहे आणि थोड्या वेळा थोड्या याच्यानंतर तुम्हाला मला हे शिकवायचं पण आहे. म्हणून हा चौथा काळ जो आहे तो आहे पूर्ण चालू काळ, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे आय हॅव, याची आय हॅव म्हणजे मी, आय हॅव बीन इटिंग, आय हॅव बीन इटिंग म्हणजे मी खात आहे, मी खात आहे, मी खात आहे. म्हणजे मी खात आहे म्हणजे काय, माझं थोड्या वेळापूर्वी खाऊन झालेले, आता सध्या मी खात आहे आणि अजून माझं खाणं बाकी माझं ताट माझ्या पुढे आहे. सर मी जेवण करत आहे, म्हणजे काही वेळापूर्वी माझं जेवण थोडंसं झालेलं आहे, सर मी आता जेवण करतोय. म्हणजे याच्या अगोदर थोडं जेवण झालंय की नाही करू, हा अपूर्ण. म्हणजे यालाच म्हणायचंय परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात ठेवा टेन्स, ठीक आहे. परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण काळ. मग चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये काय म्हणते, प्रेझेंट आय हॅव बीन इटिंग, चालू पूर्ण आहे. कारण या ठिकाणी इंग लागले, क्रियापदाला इटिंग लागलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचंय कारण चालू आहे पूर्ण आहे, चालू आहे म्हणल्यानंतर ती अपूर्ण आहे. आता हे सध्या प्लास्टरचं काम यांचं चालू आहे, पूर्ण झाले काय पण अपूर्ण आहे. चालू पूर्ण आहे, थोड्या वेळ काही प्लास्टर करून झालेले नाही यांचं, बरोबर आहे. काही झालेले आता सध्या चालू आहे, अजून काही बाकी आहे, अजून ते अपूर्ण आहे. ठीक आहे, आणि ते करणार आहे म्हणजे बाकी आहे. ठीक आहे. मग आय नार करणार बाकी भविष्य काळ आहे, फ्युचर टेन्स. ओके. आय हॅव बीन इटिंग, आय हॅव बीन इटिंग म्हणजे मी खात आहे. त्यानंतर भूतकाळात सांगायचंय, पास्ट टेन्स मध्ये सांगायचंय, कोणतं पूर्ण भूतकाळात सांगायचं, चालू पूर्ण भूतकाळात सांगायचं आपल्याला. म्हणून या ठिकाणी आय हॅड बीन इटिंग क्रियापदाला आयएनजी आहे, हॅवचं भूतकाळ या ठिकाणी हॅड झालेले, बीन या ठिकाणी कंपल्सरी तसंच ठेवलेलं आहे. मग म्हणजे मी खात होतो, मी खात होतो. भूतकाळामध्ये जे आहे तर हॅवचं जे रूप आहे भूतकाळी रूप ते हॅड होतंय, लक्षात ठेवायचे. वाक्याकडे पाहत चालायचे, वाक्याची तुलना करत चालायची. किंवा वर्तमान काळात चालू पूर्ण काळामध्ये हॅवचं काय झालं, हॅडचं काय झालं, वर्तमान काळ काय झालंय, भूतकाळात काय झालंय, भविष्य वाक्याचे समोरच ठेवा. वारंवार मी तुम्हाला काय म्हटलंय की तुमचं असं एक बॉक्स छोटासा मस्त आखून घ्या, आपल्या जवळच ठेवा. एक हप्ताभर जरी समजा तुम्ही हा जो चार्ट आहे तुमच्या जवळ असं ठेवला, कंटिन्यू तुम्ही पाहत राहिले, तुम्हाला एक वाक्य कळालं, त्यानंतर अनेक क्रियापद जसं तुम्ही घेत चालणार, बघ अरे मी हे वाक्य कसं बसतो, कोणत्या काळात चिटकून द्यायचं. आणि आय हॅड बीन इटिंग म्हणजे मग या ठिकाणी भूतकाळात जो आहे तर या ठिकाणी चालू पूर्ण भूतकाळामध्ये आय हॅड बीन इटिंग मी खात होतो. आणि चालू पूर्ण भविष्य काळामध्ये मग आय विल हॅव बीन इटिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की विल जो आहे भविष्य काळामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विल दिसणार आहे. ठीक आहे, हा भविष्य काळामध्ये नार, हा. आणि हॅव बीन इटिंग आणि क्रियापदाला आयएनजी भविष्य काळात कुठेही घ्या,
आय विल हॅव बीन इटिंग, मी खात असेल त्या काळामध्ये. तर आपल्याला या स्वरूपात काय करायचं, हा चार्ट काय करा तुम्ही समोर ठेवा. तर चार्ट समोर ठेवा. यानुसार तुम्ही काय करा, अनेक तुम्हाला क्रियापद मी देतोय, ती क्रियापद याच्यामध्ये तुम्हाला बसवायची.